नमस्कार. रेखाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंटपेक्षाही भारी पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्पेशल डिश बनवणार आहोत. ती डिश कोणती हे तुम्हाला व्हिडिओ बघताना कळेलच. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघत राहा. चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतले आहे 300 ग्रॅम दही, 1.5 चमचा बेसन, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ, 1 चमचा बिर्याणी मसाला, थोडीशी मिरेपूड आणि अर्धा चमचा धने पावडर. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करूया. मिक्स केलेल्या साहित्यामध्ये आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया. आता आपल्याला हे पनीर अर्धा तास असं झाकून ठेवायचं आहे. आता एका पॅनमध्ये एक पळी तेल घेऊन सर्व भाज्या 5 ते 7 मिनिटे परतून घेऊ. भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत. आता आपण यात मॅरिनेशन केलेलं पनीर घालून एक 5 ते 7 मिनिटे पुन्हा एकदा परतून घेऊया. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याला हॉटेलपेक्षाही भारी चव देण्यासाठी कोळशाची धुरी देऊन घेऊयात. त्यासाठी मी कोळसा दुसऱ्या गॅसवर गरम करून घेतलेला आहे. गरम केलेला कोळसा असा वाटीत ठेवून घ्यायचा. त्यावर 1 चमचा तूप सोडायचे आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. कोळशाची धुरी सेट होईपर्यंत आपण भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या आणि टोमॅटो वाटून घेऊया. वाटून झालेलं आहे. आता आपण पनीर टिक्क्याचा मसाला तयार करायला घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 4 पळी तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालेले आहे. आता ह्यात घालूया लसूण, मिरची चांगले भाजून घेऊया. 2 बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घेऊया. कांदा चांगला परतून झालेला आहे. आता यात मिरची टोमॅटोची पेस्ट टाकून एक 5 ते 7 मिनिटं मसाला चांगला भाजून घेऊ. मसाला चांगला भाजून झालेला आहे. त्यात आता 1 चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा किचन किंग मसाला घालून चांगले परतून घेऊ. मसाला भाजेपर्यंत त्यासाठी लागणारे पाणी गरम करायला ठेवले आहे. मसाला भाजून झालेला आहे. आता मॅरिनेशन केलेलं पनीर आपण टाकून घेऊया. सर्व साहित्य मिक्स करून झालेले आहेत. यात लागेल असं थोडं गरम पाणी टाकून घेऊया. 1 चमचा कसुरी मेथी अशी बारीक हातावर चुरून टाकायची. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. एक 3 ते 5 मिनिटे हा मसाला चांगला मुरून देऊया. अशा प्रकारे आपला हॉटेलपेक्षाही भारी आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पनीर टिक्का मसाला तयार झाला आहे. तयार झालेला पनीर टिक्का गरम गरम पराठे किंवा चपातीसोबत खाऊन टेस्ट करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.